एकनाथ शिंदे यांचं सरकार जाताना अनेक महामंडळांची घोषणा झाली होती आणि त्यानंतर ही महामंडळं पुढे कार्यान्वित आहेत की नाहीत या संदर्भातलाच प्रश्न सातत्यानं उपस्थित होता। आज विधान परिषदेमध्ये आमदार सत्यजित तांबे यांना एक महत्त्वाचा विषय या ठिकाणी मांडलेला आहे आणि याच विषयासंदर्भात त्यांच्याशी बोलणार आहोत। महामंडळांच्या कार्यालयांवर लाखो रुपये कशा पद्धतीने खर्च केले जात आहेत हा विषय त्यांना आज मांडला होता। सर, खरं तर महामंडळं महाराष्ट्रामध्ये अनेक नेमण्यात आली, तुम्ही संपूर्ण पाढाच वाचला, ते महामंडळ कार्यान्वित आहेत की नाहीत हाच एक सध्या प्रश्न आहे। असं असताना एकाच महामंडळावर लाखो रुपयांचा खर्च केला जात आहे। कुठलं महामंडळ आहे, कशा पद्धतीनं त्याच्यावर खर्च होतोय आणि कशा पद्धतीनं त्यामुळे इतर महामंडळावर परिणाम होतोय? या अर्थसंकल्पात आपल्याला एक अपेक्षा होती की जे छोटे छोटे समाजांसाठी वेगवेगळे महामंडळं आपण तयार केलेले आहेत, जे खऱ्या अर्थाने एक फार मोठं स्वप्न या समाजामधील तरुणांच्या विशेष करून मनामध्ये निर्माण केलेलं आहे की हे महामंडळाच्या माध्यमातून उद्योजकता होईल, त्यांना काहीतरी व्यवसाय मिळेल, या उद्देशाने हे सगळे महामंडळ तयार करण्यात आले। दुर्दैवाने या अर्थसंकल्पात त्याला फार काही मोठी तरतूद दिसून येत नाही आणि म्हणून ज्यावेळेस आपण हे सगळ्या महामंडळांचा अभ्यास करत होतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात येते की काही ठराविक जे महामंडळं आहेत जे मोठ्या मोठ्या विभागांशी संलग्न आहे, म्हणजे जसं की बांधकाम विभाग असेल किंवा पर्यटन असेल किंवा अशा मोठ्या मोठ्या विभागांशी जे संलग्न महामंडळ, जसं महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन नावाचं एक नवं महामंडळ आपण तयार केलेलं आहे राज्य शासनाने। सहज आम्ही पाहिलं तर त्यांचे कार्यालय जे आहेत ते नरिमन पॉईंटमध्ये मोठ्या मोठ्या बिल्डिंग्समध्ये 8-9 हजार स्क्वेअर फूटचे कार्यालय आहेत, 200-300 रुपये पर स्क्वेअर फीटचं भाडं हे महामंडळं त्याला देत आहेत। आणि मग मला माझ्यासारख्याच्या मनात प्रश्न असा निर्माण होतो की सरकारची एवढी जागा असताना हे महामंडळं त्या सरकारी जागेमध्ये का नाही चालू शकत? यांना 5 स्टार बिल्डिंगमध्येच का ऑफिस पाहिजे आहे? मग हेच तिथं एक म्हणजे काही ठराविक महामंडळांना एवढा निधी देणं आणि काही महामंडळांमध्ये अजिबातच लक्ष नसणं हे कुठंतरी विरोधाभास आहे असं माझं मत आहे। सर, ते कोणतं महामंडळ आहे आणि किती महिन्याला त्याच्यावर खर्च होतोय? मी सांगितलं ना, महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे, त्याला साधारणतः 30-35 लाख रुपये महिना त्याचं भाडं आहे असं मला समजलं आहे। त्यानंतर MTDCचं महामंडळ आहे, त्याच्यानंतर स्वच्छ भारत अभियान चं कार्यालय आहे, म्हणजे असे खूप कार्यालय आहेत का जे या नरिमन पॉईंटच्या परिसरामध्ये वेगवेगळ्या 5 स्टार बिल्डिंग्समध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये लाखो रुपयाचं भाडं जे आहे ते महिन्याला जात आहे। हेच जर आपण सरकारी जर इमारतींमध्ये घेतलं तर निश्चितपणाने त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो। बांधकाम मंत्री चाललेत म्हणून ते हात करत होते, तर माझं तेच म्हणणं आहे की PWDकडे इथे वेगवेगळे कार्यालय असतील तर त्या कार्यालयांमध्ये हे खरं तर शिफ्ट व्हायला पाहिजे, जेणेकरून ती जर किंमत आपण वाचू शकलो जागेची तर ते पैसे आपण या छोट्या महामंडळांना देऊ शकतो, त्याच्यातून आपण त्यांचा उद्धारही करू शकतो असं माझं मत आहे। मुख्यमंत्र्यांशी ह्या सगळ्या विषयात तुम्ही बोलणार आहात का? कारण सभागृहात तुम्ही ऑन रेकॉर्ड जरी हा विषय आणला असला तरी खऱ्या अर्थाने इतर महामंडळं कोणतीही जी आहेत वेगवेगळ्या समाजाची ते अजूनही कार्यान्वित नाही आहेत आणि त्यामुळे त्या समाजांचे देखील प्रश्न प्रलंबित आहेत। निश्चितच ही बाब आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या निदर्शनास आणून दिली जाईल आणि त्याच्यामध्ये त्यांना देखील विनंती करेल की कशा पद्धतीने याला पुढे नेता येईल। सर, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। एकंदरीतच आपण पाहतोय एकच महामंडळ असं आहे ज्याचं तब्बल महिन्याचं जर भाडं काढायला गेलं तर 40 लाख रुपये आहे, त्यामुळे इतर महामंडळांवर त्याचा परिणाम होतोय। सरकारी कार्यालयांमध्ये, सरकारी जागांमध्ये ही सर्व महामंडळं आली पाहिजेत अशा पद्धतीची मागणी आमदार सत्यजित तांबे यांना आज विधान परिषदेमध्ये केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। कॅमेरामन योगेंद्र गुप्ता सह निलेश बुधावले, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।